वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाच्या गणेश उत्सवाची सुरुवात लवकरच होत आहे। त्यामुळेच अष्टविनायक मधील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला गणपती म्हणजेच मोरगावचा मयुरेश्वर गणपती। तर याच गणपतीची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। पुण्यापासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी कारा नदीच्या काठावर मयुरेश्वर मंदिर स्थित आहे। या परिसराला भूस्वनंदा या नावाने सुद्धा ओळखले जाते। मोरगाव याचा शब्दशः अर्थ म्हणजे मोरांचा गाव असा आहे। कोणी एकेकाळी या गावाचा आकार मोराप्रमाणे होता, त्याचप्रमाणे येथे मोठ्या प्रमाणात मोरांची वस्ती होती, त्यामुळे या गावाला मोरगाव म्हटले जाते। अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात याच मंदिराच्या दर्शनाने केली जाते व सर्व 8ही मंदिरांचे दर्शन केल्यानंतर पुन्हा एकदा मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घ्यावे। अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्त्वाचे देऊळ असून याला 4 प्रवेशद्वार आहेत। प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे। हे मंदिर उत्तराभिमुख असून याला 50 फूट उंचीची तटबंदी आहे। मंदिराच्या आवारात 2 दीपमाळा आहेत। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला 6 फूट उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते। नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे। उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरीच आहेत। या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभी आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहेत। या मूर्तीवर नागाचे संरक्षण क्षेत्र आहे। मंदिरामध्ये रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या देखील आहेत। दररोज सकाळी 5 वाजता प्रक्षाल पूजा, सकाळी 7 वाजता षाडोपचार पूजा, दुपारी 12 वाजता दुसरी षाडोपचार पूजा, रात्री 8 वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री 10 वाजता शेजारती केली जाते। मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता केली जाते। गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्त मोठ्या प्रमाणात मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। या दिवशी चिंचवड येथील संत मोरया गोसावी यांनी स्थापित केलेल्या मंगलमूर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात। गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसांमध्ये मयुरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते। आता जाणून घेऊया श्री क्षेत्र मोरेश्वराची कथा। एका आख्यायिकेनुसार गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता। त्याचा मुलगा होता सिंधू। सूर्याची उपासना करणारा सिंधू जसजसा मोठा होत गेला तसतसा तो अधिक बलशाली होऊ लागला। सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देव केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही। अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आणि देवांवर आक्रमण केले। त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले। मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली। त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि सिंधू राक्षसाला ठार मारले। यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला। मोरगावच्या गणपतीचे दर्शन केल्यानंतर आपण येथील इतर दर्शनीय स्थळांना देखील भेट देऊ शकता, ज्यामध्ये आहे पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर, जेजुरीचे श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे देऊळ, जेजुरीपासून जवळ असलेले लवथेश्वराचे शिवमंदिर, सासवड येथील संत सोपान महाराज यांची समाधी, नारायणपूर येथील एकमुखी दत्ताचे मंदिर। तर मित्रांनो, ही होती अष्टविनायक मधील क्रमांक 1च्या असणाऱ्या मोरगाव येथील मयुरेश्वर गणपतीबद्दलची संपूर्ण माहिती। जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।